सर्वांनी सभासदांना खुर्च्या उपलब्ध करून द्याव्यात एवढी विनंती करतो। आपल्या बारामती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन सचिन सातव, आता ज्यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली ते सौभाग्यवती नुपूर आदेश कुमार शहा, ज्यांनी आता ह्या अहवाल वर्षामध्ये काम केलेलं आहे त्यावेळेसचे उपाध्यक्ष विजयराव गालिंदे, सर्व संचालक बोर्ड, बारामती तालुक्यामध्ये विविध संस्थांच्यावर विविध राजकीय पक्षांमध्ये काम करत असणारे उपस्थित असणारे सर्वच आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, सर्व माझे बारामती सहकारी बँकेचे सभासद बंधू भगिनी, अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, बारामती सहकारी बँकेच्या 64व्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मी बँकेच्या तमाम सभासदांचं, पदाधिकाऱ्यांचं, भागधारकांचं, ठेवीदारांचं, हितचिंतकांचं मनापासून स्वागत करतो। नेहमीच्या प्रथेप्रमाणे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण ही सभा पार पाडली। काही सूचनाही विधायक आलेल्या, त्याचं जरूर संचालक बोर्डाने नोंद घ्यावी आणि त्याच्यामध्ये ज्या सूचना बँकेच्या दैदिप्यमान वाटचालीच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाच्या असतील त्याचं स्वागत करून त्याची अंमलबजावणी पण करावी। आज राज्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देशामध्ये पण सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। पण निसर्गाने मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळं आणि अजूनही हवामान खात्याने सांगितलेले हे 4-1 दिवस रेड अलर्ट बऱ्याचशा भागामध्ये राहण्याची शक्यता आहे। त्याच्यात आपल्या बळीराजाचं, आपल्या शेतकऱ्यांचं, आपल्या मायमाऊलींचं, आमच्या लाडक्या बहिणींचं, आमच्या मुलींचं अतोनात नुकसान झालं। काही ठिकाणचे दौरे त्यांच्या मनापासून आभार मानतो। तसंच काहींचे मला फोन आले की दादा आम्हाला 5 ट्रक पहिल्या टप्प्यामध्ये 1000 साड्या, 1000 परकर, 1000 सॅनिटरी नॅपकिन हे पाठवायचे आणि मग दुसरा ट्रक, तिसरा ट्रक असे 5 ट्रक पाठवायचे। त्याही करता तिथल्या कुणाकडे पाठवायचे, कसं ते लोकांना मिळतील, कुठल्या भागामध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड मोठं नुकसान झालंय हे नियोजन करतोय। काही भागातनं, आपल्या भागातनं पण आपण धान्य वगैरे या सगळ्या गोष्टी पाठवतोय। नाही तर ह्या प्रकारे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। मित्रांनो, शेवटी आम्ही सगळेजण काम करत असताना, तुम्ही काम करत असताना अडचणीतल्या माणसाला मदत करणं ही शिवशाहू फुले आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि त्या विचारधारेनेच आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे। मी त्या सर्वांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं जी काही आज चर्चा झाली, मधल्या काळामध्ये बँक अडचणीमध्ये होती, त्याचा फटका आपल्याला बसला। आरबीआयने आपल्याला डिव्हिडंड देण्याच्या करता थांबवलं। म्हणजे मी आज तुमच्याशी बोलतो पण मी इतका काळजीत होतो की आपल्या बँकेच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये शाखा आहे आणि ती बारामती सहकारी बँक आपण सगळेजण चालवतो असा एक विश्वास आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आहे आणि त्यामुळं ते तिथं ठेवी ठेवतात, कर्ज घेतात। 2200 कोटी रुपयाच्या ठेवी झालेल्या आहेत, ठेवी वाढतायत। मागची बँक आणि आताची बँक फरक पडलेला आहे, परंतु त्याकरता काही कठोर निर्णय घ्यावे लागले आणि त्याच्यामध्ये अनेकांचे जे काही बरेच वर्ष त्यांनी घेतलेलं कर्ज थकलेलं होतं, तिथे ऍक्शन पण घ्यावी लागली। तिथं काही 101ची प्रकरणं पण करावी लागली। काहींना मलाही सांगावं लागलं की हे बरोबर नाही, तुम्हाला ते पैसे भरावे लागतील। एवढा आपण आपला परिवार म्हणून या बँकेकडे बघतो। आपण सगळेजण एक कुटुंब म्हणून
एकमेकाला सहकार्य करतो. काही जण कधीतरी येतात आणि काहीतरी भाषण करतात, वास्तविक त्यांना वस्तुस्थिती माहिती नसते. कोणतरी त्यांच्या कानाला लागतं आणि कोणतरी सांगतं इथं अमकं चालतं. कधी तुम्ही मला जेव्हापासून पहिलं तुम्ही खासदार मला केलं, नंतर मला आमदार केलं आणि नंतर अनेक पद मला त्या ठिकाणी भूषवण्याची संधी मिळाली, पण मी कधी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही. मी कधी नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही. सतत सगळ्यांना कसं बरोबर नेता येईल. कित्येकदा कामं करत असताना जात तर विचारायचं काही कारणच नाहीये. आपण सगळ्यांचीच कामं करण्याचा प्रयत्न करतो, पण असं भासवलं महाराष्ट्राला की इथं ठराविक लोकांनाच कर्ज दिलं जातं, ठराविक लोकांचीच प्रकरणं केली जातात. वास्तविक यामध्ये माझ्याकडे रेकॉर्ड आहे. ज्यावेळेस चेअरमन सचिनने सांगितलं की दादा सारथीला 15 लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय झालेला आहे, त्याचं कर्ज घेतल्यानंतर ते आम्ही देत नाही कर्ज, ते सारथी संस्था नाहीये, मला अण्णासाहेब पाटील महामंडळ देतं, मी चुकून सारथी म्हणलं, सॉरी, अण्णासाहेब पाटील महामंडळ देतं, ते बघतात कसं कर्ज द्यायचं. त्याला 5 किंवा 7 वर्षाच्या करता त्यांची रिपेमेंट व्याजाचं व्याज हे राज्य सरकार भरतं, हे महामंडळ भरतं. महामंडळाला पैसे राज्य सरकार देतं आणि ते केव्हा त्यांनी घेतलेलं कर्ज दर वर्षाच्या वर्षाला परतफेड केली तर. आज आपण माझ्या वसंतराव नाईक महामंडळाच्या पण काही लाभार्थ्यांना कर्ज दिलं. पूर्वी ते 10 लाखापर्यंत होतं. त्यांनी मला सांगितल्यानंतर मी ताबडतोब संबंधितांची मिटिंग घेऊन ते 15 लाख पर्यंत केलं. ओबीसींच्या करता देखील आपण त्याच्यातनं कर्ज देतो, भटक्यांकरता देतो, ओबीसींच्या करता देतो, तिथं पण 15 लाखापर्यंत केलं. अरे शेवटी आपण माणसं आहोत, त्याच्यामुळे तसला आमच्या कुणाच्या मनात पण येणार नाही. पण एवढी चांगली आमचं संचालक बोर्ड, आमचे अधिकारी, आमचे कर्मचारी, आमच्या बँकेचे हितचिंतक सगळे मिळून ती बँक चांगली चालवतात. आणि तुम्ही येता, तुम्ही आल्यानंतर साहजिकच तुमची भाषणं सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या बाबतीमध्ये दाखवली जातात. दाखवत असताना मीडिया पण विचार करत नाही की हे सांगताय ते बरोबर आहे का खोटं आहे. वास्तविक दाखवताना खाली टीप पाठ टाकायला पाहिजे. हे बोलतायत हे काही जाऊ द्या, परंतु हे बरोबर नाही. कारण आम्हालाही वाईट वाटतं की राव आपण एवढं सगळं करतोय. आत्ता पण तुम्ही कर्ज प्रकरण बघितली, मगाशी काही प्रेझेंटेशन मला वाटतं 12 मिनिटाचं दाखवलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आमच्या महिला होत्या, वेगवेगळे पुरुष होते, वेगवेगळे यंग जनरेशन मधली आमचे सहकारी होते. मला वाटतं आमच्या त्या भगिनीला मी 10 लाखाचा चेक दिला, 10 का 15, हा, तर त्या आमच्या फलटणची आमची तिचा बाहेर आहे, बारामतीमध्ये सासर आहे. असं आपण त्या बाबतीमध्ये करतो. कृपा करून त्याच्यामध्ये कुणी गैरसमज करून नका घेऊ. तुम्ही बँकेचे मालक आहात, तुम्हाला ही सगळी गोष्ट माहिती पाहिजे म्हणून मी ह्या गोष्टीचा उल्लेख केला. गेल्या काही वर्षामध्ये बँक थोडीशी अडचण निर्माण झाल्यानंतर आपण या बँकेनं काही वर्षामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही प्रगती बँकेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्या वेळेसचे किंवा संचालक बोर्ड असेल आणि सर्व माझे अधिकारी कर्मचारी असतील, त्यांनी सगळ्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं आणि या सर्वांच्या सभासदांच्या देखील प्रयत्नातनं, कार्यक्षेत्रातल्या नागरिकांच्या मेहनतीतनं, आपल्याला सदिच्छेतनं हे सगळं सुस्थितीत आणायला मदत झालेली आहे. याची जाणीव आपण सगळ्यांनी या निमित्तानं ठेवली पाहिजे. बारामती सहकारी बँकेने बँकिंग क्षेत्रात एक चांगल्या प्रकारचं यशाचं उंच शिखर गाठलेलं आहे. राज्यातली एक आदर्श बँक म्हणून आपल्या बँकेकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. जून 2025 प्रदीपनं मला दिलंय, शिंदेंनी, जून 2025 पर्यंत अण्णासाहेब पाटील व्याज परतावा कर्जदारांच्या खात्यामध्ये सगळा आम्ही जमा केलेला आहे. याकरता जो काही निधी लागतो ते बजेटमध्ये तरतूद करून आम्ही देत असतो आणि सगळ्या घटकांच्या करता आता अमृतला पण कुणाला तरी आम्ही कर्ज दिलं. अमृत म्हणजे ते इतर वर्गातला घटक आहे
अशा पद्धतीने आपण बाबांना करतो आणि त्याच्यातून एकच आहे, त्या 15 लाख बिनव्याजी त्याला मिळाल्यानंतर 10 लाख बिनव्याजी मिळाल्यानंतर वेळेत परतफेड केली तर ह्याच्यातनं दुहेरी अर्थ आहे, आमचा हेतू आहे त्याला आर्थिक शिस्त पण लागावी. घेतलेलं कर्ज तू वर्षभरात तुझा हप्ता फेड, आम्ही तुझं व्याज भरू. नाही फेडलं व्याज नाही भरणार. परवा दिवशी पण बँकेच्या मिटिंगला पीडीसीसीला सांगितलं 3 लाखापर्यंत कर्ज घ्या, पीक कर्ज वेळेत परतफेड करा, 0% व्याज. बँक त्याच्याकरता 9 कोटी रुपयाचा भार सहन करते, केंद्र सरकार काही कोटीचा भार सहन करते, 1.5%, 2.5% भार आमचं राज्य सरकार आपलं सहन करतं. आम्ही हे कशा करता करतो की शिस्त लागावी. सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला जावं लागू नये, माझ्या लाडक्या बहिणीला जावं लागू नये, ही आमची पद्धत आहे कामाची. कारण मी अर्थमंत्री आहे. मी काल पण माळेगावला काही गोष्टी होत्या, मी शेवट बोलल्यानंतर सभासदांनी मला प्रतिसाद दिला. मी जो प्रस्ताव केला तो मान्य केला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पण मी उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो. तुम्हाला माहिती आहे, आज मी 2 कोटी रुपये स्मार्ट टॉयलेटच्या करता बारामतीला मंजूर केले. त्यामध्ये गणेश मार्केटला जे जुनं आपलं टॉयलेट तिथं आहे स्वच्छतागृह ते चांगलं करतोय. त्याच्यामध्ये मंडईमध्ये जे काय ते आपण चांगलं करतोय. अनेक शारदा प्रांगणामध्ये उंच टाकी आहे, तिथं आपण सीबीएसईचं ती सगळी आता जुनी इमारत काढणार आहे, ही पक्की झाल्यावर तिथं नवीन इमारत आपण त्या ठिकाणी बांधतोय. जवळपास साधारण 17.5 कोटी रुपये सकाळी द्यायला सांगितलेले. असं ते 17.5 कोटीची वास्तू बारामती शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी आणि माझ्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकणारी, त्यांनाही सीबीएसई शिकण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ते सुरू आम्ही करतोय. त्याच्यामध्ये इतकी चांगली एक एनजीओ नेमलेली आहे. ते म्हणले दादा आम्हाला ते चालू करून द्या, आम्ही ते सगळं चालू इमारत वगैरे बांधून द्या. या पद्धतीनं गोरगरिबांची मुलं पण सीबीएसई मध्ये गेली पाहिजेत ही आपली त्या ठिकाणी भूमिका आहे. एवढ्यावरच मी थांबलो नाही. उर्दू शाळा तिथं वक्फ बोर्डाची जमीन आहे आपल्या नदीच्या अलीकड, त्याच्यामध्ये मी परवा जाऊन काही आरक्षणाच्या मध्ये बदल केले आणि तो रस्ता पण तिथं नवीन आखलाय. तिथं साधारण त्यांना 2.5 कोटी रुपये पाहिजे म्हणजे होते. ते म्हणले दादा इमारत तर 7 कोटीची, 4.5 कोटी रुपये कमी पडतात. मी आजच सकाळी 4.5 कोटी रुपये मंजूर केले आणि 7 कोटीची माझी उर्दू शाळेची इमारत त्याचं काम मी सकाळी 6, खोटं नाही सांगत मित्रांनो, 6ला अधिकारी होते, 6 पासून मिटिंग चालली. याला एवढं काम करतोय. काल दुपारचं जेवण नाही, परवा दुपारचं जेवण नाही, की कुठे तरी कोण लाडू आणून देते, कोण. काल तुम्ही बघितलं असेल मी मधनच काहीतरी खायचो 4 वाजता नाही या मिटिंगला, तुला माहित नाही मिटिंगला नाही वार्षिक सभेला. पण त्यामध्ये कामं व्हावी, लोकांचे प्रश्न सुटावे. त्याच्यामध्ये बारामती आपल्या राज्यामध्ये 1 नंबर 1चं शहर असावं, सर्व जाती धर्माच्या लोकांना तिथं सुविधा असाव्या. आज सकाळी मला सांगितलं की दादा तिरंगा सर्कल ते विद्या कॉर्नर चौक ह्याच्यामध्ये जे काम चाललंय त्याच्यात काही भागामध्ये काही काम करता येत नाही, तुम्ही दिलेला निधी संपला. म्हणलं काय आता ते म्हणजे ज्या बाजूला घर आहे तिकडं आणि इकडं, तिकडचं पण फुटपाथ आणि पार्किंग करायचंय जसं बाकीच्या ठिकाणी केलंय. त्यांनी सांगितलं, म्हणलं किती पैसे लागतील, त्यांनी सांगितलं की 5.5 कोटी रुपये लागतील. आज सकाळी बारामती करता वेगवेगळ्या पद्धतीनं 25 कोटी रुपये मंजूर केले, त्याच्यात 5.5 कोटी दिले. त्यांना म्हणलं टेंडर काढा आणि काम सुरू करा. कामाच्या बाबतीत आपला हात कुणी ठेवू शकणार नाही, कारण मी कामाचा माणूस आहे. ही गोष्ट कुणी किती करा, मी छातीठोकपणे सांगतो, माझ्या एवढं काम कुणीच करू शकत नाही. आणि का तर तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा हा मला त्या ठिकाणी मिळतोय. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही लोक येतात. आज सकाळी शिवाजीराव कदम आमची सहयोगची मीटिंग होती 8 वाजता. दुसरं एक सांगतो, त्या मीटिंगमध्ये सांगितलंय 9:30ला मीटिंग, 8:30ला मीटिंग आणि मला दिलं होतं 9ला, त्यामुळे मी 9ला आलो. नाहीतर मी 8:30लाच आलो असतो, कारण मी 6लाच तयार होतो. मग मला का 9 सांगितलं?
लोकांना वाटेल त्याला ही आता उशिरा यायला लागलं माझी बदनामी का करतात. असं करू नका. तुमची जी मीटिंग ह्यांना सांगाल ती मला सांगा ना, मी त्यावेळेस हजर राहील ना. पुढच्या वेळेस 6ला मीटिंग लावू, एक उच्चार करून टाकू. मोरम अभय आदल्या दिवशी घेईल, तुला काय समजतं की सकाळी सहयोगला मीटिंग चालू असताना सहयोग काय करू सभासराला विचार, त्याच्यामध्ये सगळे हजर होते, माझ्या लाडक्या बहिणी पण हजर होत्या सगळे. जाऊ द्या, आपण सवय लावू. तशा सवयी पत्रकार मित्रांनो लागतात. तर त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण करतोय मित्रांनो. एवढ्यावरच नाही थांबलो, आपल्याला दुसऱ्या पण काही मी गोष्टी सांगतो. इथं ते बाकीची कामं आपण एक मध्ये SP आले होते, त्यांनी ते बारामतीचं सगळं तुम्हाला अजून ऍडव्हेंचर ते जे काही आहे ते त्यांनी बघितलं नाही वाटतं. एकदा जरा ट्रिपा तिथं थोडीशी सवरकारांनी तिकडं काय केलंय, इथून किती किलोमीटर असेल, 5-6 किलोमीटर असेल. त्याच्यामध्ये खूप चांगला टँक केलेला आहे, पाझर तलाव आहे, त्याच्यात बोटिंगची व्यवस्था केलेली आहे, त्यामध्ये ऍडव्हेंचर गेम्स चांगले केलेले, समुद्राची वळवून टाकलेली, ॲम्फी थिएटर केलेले. तुम्ही जर गेलात तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल काय. आणि प्रचंड झाडं लावलेली. तिथं मोर तुम्हाला सकाळी जर लवकर उठला आणि लवकर तिथं गेला तर तुम्हाला मोर दिसतील, तिथं तुम्हाला इतर पक्षी दिसतील, इतर पण काही प्राणी त्या ठिकाणी ससे वगैरे दिसले तर ते तुमचं नशीब चांगलं असेल तर दिसेल. असं चिंकारा तिथे फक्त मी पांडुरंगाला प्रार्थना करतो तिथे बिबट्या घेऊन नको देऊ, कारण त्या चिंकारामुळे आला बिबट्या म्हणजे माझ्या डोक्याला ताप. अशा प्रकारे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण माझ्या बारामतीकरांना सुविधा देतोय. शिवाजीराव कदम शिवाजीराव आलेत का इथं मीटिंगला नाही आले. ते मला म्हणले की दादा माझे कोल्हापूरचे मित्र, त्यांची दोन्ही मुलं सून आणि जावई सगळे परदेशात आहेत, तर ते मध्ये म्हणले बारामतीला आले आणि बारामती बघितल्यावर ते म्हणले नको कोल्हापूरला, आपण बारामतीतच जाऊन स्थायिक होऊ, नाहीतरी आपली मुलं परदेशात आहेत. त्यांनी बारामतीत फ्लॅट घेतले आणि बारामतीत जात. परवा SP आले, SPनी ते सगळं बघितलं. SP म्हणले दादा मी रिटायर झाल्यानंतर बारामतीतच राहायचा विचार करतोय, गिल म्हणून त्यांचं आडनाव आहे. सांगायचं तात्पर्य बारामती बदलतीये, आपण मूळ बारामती करावं. इथं बहुतेक जण मूळ बारामतीकर बसले, अनेक जण कामाधंद्याच्या निमित्तानं ही लोक तिथं आलेली आहेत. मग त्याच्यामध्ये इथं किशोर शंकर मेहता बसले, तेही कामाधंद्याच्या निमित्तानं आले पण बारामतीला स्थायिक झाले. आमचे इथं आलेले उद्धव सोपानराव गावडे हे फलटणमधून आले पण आता बारामतीमध्ये बसताना चांगलं त्यांचं बसलेलं आहे, त्याच्यावर ते आता बारामती करत झाले. अशी मी उदाहरणं दिली आणि नुसतंच त्यांना ठेवलं नाही, डायरेक्टर केलं बारामती बँकेत. कुणाला त्यांना डबल केलं, ह्याला सिंगलच केलं, त्यांना डबल कसं आठवते, डबल केलं तुला सिंगल केलं हरकत नाही. बरं ठीक आहे, आपण सगळ्यांना घेऊन जाऊ. त्याच्या पद्धतीनं मित्रांनो आपलं काम चाललेलं आहे. त्यामध्ये जळोचीला आपण फायर ब्रिगेड करता वित्त विभागाकडनं 2 कोटी रुपये आणले. आज सकाळी मी त्याचाही प्लॅन फायनल केला आणि साधारण 3-4 फार चांगला प्लॅन केलेला, ते झाल्यावर तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर आपण म्हणजे साधारण वेटरनरी जे काही मेडिकल कॉलेज आहे त्याचा आता टेंडर निघल, फार सुंदर प्लॅन केला. तुम्ही बघितल्यानंतर माझं काय होत चाललंय तुम्ही बघा. तुम्ही मला सुरुवातीला आमदार केलं त्यावेळेसच्या पहिल्या माझ्या काळातल्या इमारती आणि नंतर जसं वर्ष होतं पुढचा टर्म होते तशा तशा इमारतींचं एलिव्हेशन, साईड एलिव्हेशन मी ह्या सगळ्यांना सांगतो. मला 5 आज पण मी 5-6 ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4, ऑप्शन 5, ऑप्शन 6 मग त्याच्यातले आम्ही अधिकारी मिळून निवडतो की कुठलं चांगलं दिसतंय का. उर्दू शाळेचं पण वकीलनी तसंच सकाळी केलं आणि खूप चांगलं, आणि तिथं ग्राउंड पण मी ठेवलेलं आहे. या प्रकारे आपलं काम चाललेलं आहे.
जळोचीला पण आपण 2 कोटी रुपयाचं मंजूर केले. ते 2 कोटी रुपये आपल्या स्मार्ट टॉयलेट आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्याला साधारण पाऊण कोटी रुपये खर्च येईल का किकले, पाऊण कोटी टॉयलेट ब्लॉकला. एक करतोय 1.5 गुंठा जमीन मी MIDC गेस्ट हाऊसच्या इथासात तिरका प्लॉट होता माझ्या, ते खूप दिवस डोक्यात होतं, तिथं करतोय. म्हणजे विद्या कॉर्नर चौक आणि तो सगळा परिसर जो डेव्हलप झालेला सूर्यनगरी वगैरे, तिथं लोक आता शॉपिंगला बऱ्यापैकी येतात. तिथं फार चांगलं महिलांच्या करता, माझ्या लाडक्या बहिणींवर पण फार लक्ष आहे माझं, आणि पुरुषांच्या करता असं आपण ते स्वच्छतागृह करतो. तिथं दिव्यांगांना पण करतोय. आणि दुसरं, आपण शारदा प्रांगणामध्ये आपली उंच टाकी आहे, त्या उंच टाकीच्या ठिकाणी त्या दिवशी आम्ही जागा निवडली, तिकडे तुम्हाला माहिती असेल, युथ फाउंडेशनच्या तिथं पण उद्याच्याला पालखी आल्यानंतर विसावा तिथं असतो, नाही मुक्काम तिथं असतो, त्याच्यावर त्या वारकरी संप्रदायाला पण त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीनं पाऊण कोटी रुपयाचं तिथं टॉयलेट ब्लॉक करतोय. ह्या गोष्टी. आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने बाकीकडे पण माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही टॉयलेट ब्लॉकचाच वापर करा, स्वच्छतागृहाचा वापर करा, दुसरा कुठलाही वापर करू नका. आणि ज्या प्रकारे दुसरं बाबूजी नाईक वाडा 3 वर्ष झाले काम चाललंय, साधारण 35 कोटीचं काम आहे. काम किचकट आहे, मी सारखा जातोय बघतोय. तुम्ही बघितलं वकील लोकांनी, पूर्वी वकील लोक तिथं जायचे कारण आपलं कोर्ट तिथं होतं. त्याच्यानंतर मला वाटतं तहसीलदार कार्यालय होतं, प्रांत कार्यालय होतं, त्याच्यामध्ये अल्पबचत भवन का काहीतरी आपण तिथं बांधलं होतं, सगळं शहर पोलीस स्टेशन होतं, रजिस्ट्रेशन ऑफिस होतं, सगळं काढलंय. आणि आता इतका चांगला परिसर केलेला आहे, साधारण डिसेंबर एंडपर्यंत ते पूर्ण होईल. त्याच्यात माझा प्रयत्न आहे. बारामतीचं नाव पहिलं भीमथडी होतं, भीमथडी असताना बारामती कशी होती आणि बदलत 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 आतापर्यंत कशी झाली. कवी मोरोपंतांनी काय केलं, श्रीधर स्वामींनी काय केलं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये पहिले आमदार खासदार कोण झाले, नंतर कोण झाले, नंतर कोण झाले, नंतर कोण झाले, शहराचं पहिलं नगराध्यक्ष कोण होतं, नंतर कोण झालं, ह्याची पण पुढच्या पिढीला साधारण माहिती पाहिजे. आपल्या बारामतीत बदल कसे, पूर्वीचेही फोटो आपल्याकडे, मध्ये तुम्ही ह्याला बघितले असेल सोशल मीडियाला, पूर्वीचं बारामतीचं बस स्थानक कसं होतं, नंतर पुन्हा साहेबांनी 1 ऑगस्ट कधीतरी उद्घाटन केलं होतं त्यावेळेसचं कसं होतं, त्याच्यानंतर मी त्याला नूतनीकरण केलं. पण माझ्या डोक्यात एक असं बसस्थानक करायचं की लोकांनी बघतच बसलं पाहिजे, आणि मग ते बसस्थानक केलं. आता ते कसं झालेलं आहे, या बाकीच्या गोष्टी कशा आपल्या बदलत गेल्या. आता महावितरणचं ऑफिस आपण त्या पत्र्याचं बघा, सिल्वर ज्युबिलीच्या शेजारी, तिथं पण एक चांगला प्लॅन केलेला आहे. तिथं एक चांगली इमारत त्या बाबतीमध्ये महावितरणकडनं करतोय. पहिली पंचायत समिती कशी होती, आता पंचायतचं सगळं बारामतीच्या काही महत्वाच्या गोष्टी अशा ते सगळं छोटीशी त्याच्यामध्ये ह्यांनी कशी एक 12 मिनिटाची आपल्याला फिल्म दाखवली, तसं बारामतीची त्याच्यामध्ये फिल्म, आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे मला करायचंय. 35 कोटी सगळं पूर्ण करायला खर्च येणार आहे. झाडं बिडं पण फार सुंदर लावलीत, अजून झाडं लावायचं चाललं. मी आत्ताच गावड्यांना म्हणलं की ही झाडं मला तिथं पाहिजेत. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्या बाकीच्या कामाला मला 10 कोटी रुपये खर्च येईल, पण मी तो कशा पद्धतीनं उपलब्ध करायचा तो करीन, त्याबद्दल आपण काळजी करू नका. लवकरच वसंतराव पवार नाट्यगृह पण सुरू होईल, तोही कॅम्पस त्या ठिकाणी सुरू होईल. आपल्या ह्याला पण पैसे अधिकचे दिलेले स्टेडियम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, तिथं पण काही गोष्टी करतोय. तिकडे एक दुसरं स्टेडियम आता जागा घेतलीये, ते 78 का किती कोटीचं, 78 का 80 त्या कोटीला मान्यता दिलेली आहे. तिथे एक सुंदर स्टेडियम आपण MIDC कडे, पण एक तिथलं एक आपल्या परकाई बंगल्याच्या शेजारी तिथं पण एक चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहतोय. त्याच्यामध्ये बऱ्याच त्या गोष्टी तिथं काम चाललेलं आहे.
इंडोर गेम पण तिथं आहेत. असं मित्रांनो ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या करत चाललेलो आहे. गोरगरिबांना पण चांगली घरं इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता ते पण आपण करतोय. काही गार्डन करतोय. कचऱ्याच्या करता एक स्पॉट मी निवडलेला आहे. इकडचा कचरा मी परवा दिवशी सकाळी, उद्या पण माझी सकाळी 6 वाजता कलेक्टर बरोबर मिळते. कितीला? 6 वाजता. त्याच्यानंतर 7 वाजता शेखर सिंगांच्या बरोबर पीसीएमसी कमिशनरकडे, आणि नंतर पुन्हा एक 8 वाजता, नंतर 9 वाजता रांका ज्वेलर्सचं माझं उद्घाटन करून मी मुंबईला जाईल. सांगायचं तात्पर्य, ह्या सगळ्या गोष्टी करताना मी परवा 3 शहरं पहिल्या टप्प्यामध्ये निवडली. मला आता माझ्या मुलींनो, माझ्या बहिणींनो, माझ्या मातांनो, मला तुमची मदत लागणार आहे, तुमची पण लागणार आहे. बारामतीमध्ये मला इंदूरच्या धर्तीवर जायचं आहे. इंदूर हे देशातलं नंबर 1 तर स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जातं. सातत्याने त्याला नंबर 1 आहे. पण त्याच्यात महिला सुका कचरा, ओला कचरा, ते सांगितलं त्या पद्धतीनं त्याची विभागणी करतात आणि तिथं ठेवतात. जे टायमिंग ठरलेलं आहे त्या वेळेमध्ये गाडी तिथं जाते. 3 शहरं निवडली. एक बारामती, दुसरं लोणावळा आणि तिसरं चाकण. चाकणलाही भरपूर लोकसंख्या वाढली, काही लाख लोकसंख्या झाली. लोणावळ्याची लोकसंख्या कमी आहे, पण फ्लोटिंग पॉप्युलेशन. एवढ्या मुंबई पुणेवाल्यांनी तिथं बंगले घेतले. सगळे शुक्रवारी तिथं जातात मुक्कामाला. शनिवारी मुक्काम, शुक्रवारी मुक्काम, रविवारी मुक्काम. सकाळी अर्ली मॉर्निंग ते मुंबईला किंवा पुण्याला निघून जातात. जवळपास काही लाख लोक तिथं राहतात. त्याच्यामुळं तिथं आता नितीन करीत, ते रिटायर झाले, त्यांनी लोणावळ्याला घर केलेलं आहे, बांधलेलं आहे. त्याच्यावर ते म्हणले, दादा मी पण त्याच्यामध्ये लक्ष देईन. माझी तुम्हाला विनंती आहे, रिटायर झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही. आता मला कोणी सांगितलं आमचा मिलिंद पोतेकर पण रिटायर झाला होईल. कुठे गेली? होणार आहे. कधी होणार आहे? 30 तारखेला. ह्या का पुढच्या? ह्या. म्हणजे ही सगळे अप्पा काकांच्या बरोबर असायची, मिलिंद आणि राजेंद्र. मला चांगलं आठवत आहे. पण बघता बघता काळ कसा गेला. 60 वय म्हणजे रिटायर ठीक आहे व्हा, पण नंतर पण अशा कामामध्ये मला सहकार्य करा ना. कुठं झाडं लावण्याच्या करता असेल, कुठं स्वच्छता करता असेल, कुठं कुणी चाललेलं असेल आणि त्यांनी खराब एखादी गोष्ट केली तर त्याला समजावून सांगा. कुणी जाता जाता हळूच कचरा टाकला, केळाचं साल टाकलं तर त्याला सांगा. एवढं सगळं आपण चांगलं करतोय. कुणी पण तिथं अंडी विकायला बसते, कुणी कशाला बसतंय, हे असलं नाही चालणार. मी तुम्हाला सांगतो, शिस्त लावण्याच्या करता मला कठोर वागावं लागेल. तुम्ही म्हणाल मग दादा सर्वसामान्यांनी कुठं जायचं? त्यांच्याकरता गाळे, टोटल किती गाळे झाले? जवळपास 200 गाळे केलेले. त्यांनी त्यांचा व्यवसाय तिथं आपण डस्टबिन वगैरे सगळं ठेवणार आहे. आता वेगवेगळ्या भागात, मी काय एका भागात डेव्हलपमेंट केली नाही. बारामतीमध्ये सगळीकडे. आता माझा नक्षत्र उद्यानाचा पण रोड, काल मला वाटतं रात्री लाईट लावले, मला रात्री फोटो आले. येताना शाळेत म्हणतो मी, रात्री कुठनं तरी तिथनं येत होतो. आईला भेटून येत होतो मी. आईला आल्यानंतर माझ्या आईचं 87 वर्ष वय, जाऊन आपलं दर्शन घ्यायचं, तिला पण चांगलं वाटतं. मलाही आईला बघितलं की स्फूर्ती येते. जरा माझ्या बॉडी जास्त काम करायला लागती. आणि मी तिकडनं येताना लाईट बंद होते. मी लगेच फोन केला. मला कुठलं झाड खराब दिसलं, लाईट बंद दिसले, कुठलं एखादा दगड काढलेला बिडलेला दिसला, मी लगेच त्या माणसांना फोन करतो. माझ्याकडे PS वगैरे आहेतच आणि ताबडतोब त्यांना सांगतो. पण तेही पण लगेच ऐकतात. आणि रात्री मला वाटतं मी सांगितलं 8ला 9ला लाईट तिथं चालू झाली. हे आपलं शहर आहे. ही अजित पवारची एकट्याची मक्तेदारी नाहीये. त्यांनी सगळा मक्ता घेतलेला नाहीये. कधी कधी थोडा पाऊस पडला आणि ते आमचा स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता मी जाळ्या बसवल्या, त्या जरा जाळ्यामध्ये कचरा अडकला, पाणी जायला एक थोडा वेळ उशीर, तेवढ्यात व्हिडिओ शूटिंग. बघा बारामती पाड्यात. अरे ते जे दाखवतात त्यांना थोडी तरी जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. जरा महाराष्ट्रातली वेगवेगळी शहरं जाऊन बघा आणि बारामतीची तुलना करा. अरे करणाऱ्याचं कौतुक नाही, परंतु त्याचा उत्साह किंवा
त्याला नावमेद तरी करू नका ना. किंवा मुद्दाम कुठल्या तरी भगिनीला सांगा त्या पाण्यात स्कूटर घाल, मी तुझं व्हिडिओ शूटिंग घेतो. आणि आमच्या काही भगिनी पण त्या पाण्यात घालतात. अगं तिथं पाणी असलं तर पलीकडचा रोड आहे, इकडचा रोड आहे, तिकडच जाणार. तुला लाडकी 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 म्हणतो, तू तर अशी वागते की तुला दोडकी म्हणावी लागेल. असं नाही बाबा. आपण सगळ्यांनी मला सहकार्य करा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी कामाचा माणूस आहे. ज्या दिवशी मी तुमचं प्रतिनिधित्व करायचं बंद करेल त्यावेळेस तुम्हाला आठवल त्या आयला दादा पाहिजे होता. काय म्हणतात ना आमच्याकडं, पिकतं तिथं विकत नाही. त्या गोष्टी सगळ्यांनी, मी अनेकदा त्या बाबतीमध्ये खूप काही गोष्टी करत असतो. आता आपल्या गार्डन त्याचं काम चाललंय, याला विचारा. प्रीतम कुठं बसणार आहे, त्याला विचारा. ते जे गार्डनचं काम चाललं, मी सचिनला बघायला सांगितलंय. त्याच्यामध्ये एकाला विनंती केली, नगरपालिकेची गार्डन, त्याला 10 कोटी रुपये द्यायला लावले. कोण कुणाला देतो, रुपये देतं का? 5 कोटी खर्च झाले. परवा मला त्यांनी सांगितलं की दादा त्यांना विनंती करा की पुढचे पैसे पाठवा. काल त्याला 1 कोटी रुपये पाठवले, विचार पाठवले केलं. मी कधी कधी मला राहत नाही, मी म्हणतो की असा आमदार तुम्हाला कधी मिळणार नाही. मागच्या आमदारांवर टीका करायची नाही, कारण त्यांना बाकीचा व्याप होता, देशाचं राज्याचं सगळं, इतरांना सगळ्यांना. नाहीतर लगेच म्हणतात दादांनी साहेबांशी तुलना केली. मी ज्यावेळेस तुमचा एकेडूला आमदार झालो ना, मला सारखं माझं एक मन म्हणत होतं, पवार साहेबांच्या नंतर तू बारामतीचं नेतृत्व करतो, लोक पावलोपावली तुझी आणि साहेबांची तुलना करणार. साहेबांची कामाची पद्धत त्याला तोड नाही. पण ते करत असताना मी पण ठरवलेलं होतं की असं बारामती बदलून दाखवी. मी पिंपरी चिंचवड पण बदललं, मी पुण्यामध्ये पण लक्ष घालतो. मी इतर पण आमदारांना सांगतो, जरा मी काय योजना केल्या त्या जाऊन बघा. फक्त ही कामं का चांगली होतात तेही सांगतो. बऱ्याचशा ठिकाणी कामं काढल्यानंतर ती कामं मिळण्याच्या करता तिथं असं वजन ठेवावं लागतं, आणि वजन ठेवल्यावर ते काम मिळतं. इथं वजन ठेवावं लागत नाही. सगळं काम ह्याच्यामध्ये काय जे काही प्रकल्प असेल त्याच्यात. काल मी सोमेश्वर मंदिरात गेलो होतो, तिथं माझ्याबरोबर काही ह्याच्यातली असतील, कोण होतं कुणा समाज होता, त्यामध्ये सुंदर काम संग्रामनी तिथं ह्याचं केलंय पारवचं. आणि मी ते बघितलं, मला इतका राग आला. मी तिथं स्वच्छतागृहात गेलो, तिथं एका वडाचे मुळे खाली आले होते, वर वड उगवला होता. मी ते सगळं स्वच्छ करायला सांगितलं, त्यांना पण मी मदत करतो म्हणलं. मित्रांनो, ते करून दिल्यानंतर स्वच्छता नीटनेटकं ठेवण्याचं तरी काम करा ना. त्याच्यात अजून मी बरेच काल त्यांना 1.5-2 कोटी रुपये काहीतरी दिले, आणि त्यांनी त्या पठ्ठ्यांनी, माझाच कार्यकर्त्यांनी नाव घेत नाही, पण त्यांनी एक काम 1.5 कोटीचं 32% बिलोन घेतलं. राजवर्धन तो होता, 32% बिलोन. मी जिल्हा परिषदेच्या सीओला फोन केला, त्याला म्हणलं ते कॅन्सल कर काम. 32% बिलोनी काम. आपलं जी क्वालिटी आहे, दीपक तू पण काम करत होता, मिळू शकतं 32% बिलोनी. मला काही कळतच नाही. मी त्याला सांगितलं की हो, आम्ही तुम्हाला परत व्यवस्थितपणे टेंडर करून देतो, पण आम्हाला आमच्या पद्धतीनं काम लागेल. तिथं पेवर कुठले लावले पाहिजे, त्याचे कलर कुठले असले पाहिजे. आता विशाल आहे घ्यायचं, विशाल इथं बसला, तो पण मला तिथं खूप चांगली मदत करतो. माझ्या जवाहर बागेपासून माझ्या तिरंगा सर्कल, तिथं झाडाचं कटिंग, तिथं ते वड वाढलेला होता, त्या वडाचं कटिंग. मी जाता जाता काल सकाळी मी लवकर तिथं पास झालो, वेल चढलेली होती जाळीवर. मी त्याला फोन केला सकाळी 6ला. मी बघितलं विशाल वेल चढलेले. त्यांनी 2-3 तासांनी माणसं लावली, काढले, मला फोटो पाठवले, का दादा काढले. बारामतीकरांना उगीच बारामती स्वच्छ राहत नाही, त्याला कष्ट आहेत कुणाचे तरी, त्याला मेहनत आहे, त्याला बारकाईनं लक्ष आहे. फार बारीक मी बघत असतो. आता पण मला
देवेंद्र शिर्के इकडे घेऊन गेला, मी त्याला लगेच सांगितलं, तुपे पण होते की हे इथं असं आहे, हे तिथं तसं आहे, हे तिथं तसं आहे. त्याशिवाय हे होत नाही. उगीच आम्ही गप्पा हाणत नाही. आणि त्यामुळं तिथलं पण काम त्याला सांगितलं आणि तिथं बऱ्याच काही गोष्टी, कारण आता आणि मी एक बघितलंय, जेवढं तुम्ही आता मोरगावचं पण घेतलंय, अष्टविनायकापैकी लेण्याद्रीचं पुरातत्व विभागाच्याकडं असल्यामुळं केंद्र सरकारच्या तिथं मला काही करता आलं नाही. पण बाकीचे 7 सिद्धटेक, आपले 4 म्हणजे लेण्याद्री सोडल्यामुळे 4 आणि 1 5 आणि 2 पाली आणि महाड, या इथल्या सगळ्याचा जो कार्यक्रम केला तो 250 कोटीचा कार्यक्रम केला आणि एक चांगलं हेरिटेज अशा पद्धतीचं सगळं काम करणार आहे. त्यामध्ये मला तुम्हाला आत्ताच सांगतो, परत मी विसरून जाईल, मोरगावचा समोरचाही भाग मला नीट करायचा आहे. त्याला मी निधी आणीन, परंतु असं करून दाखवेल की मोरगावला भाविकांची संख्याच वाढली पाहिजे. इतक्या तिथं सुधारणा, बस लावायला, कार लावायला तिथं नीटपणे. आपल्यात काय करतात, हे दुकानाला पुढं काहीतरी लावतात, तिथं काही कापड लावतात, इतकं घाण कचाळ करतात. त्या पद्धतीनं मी तुम्हाला करून देईन. पण आता काल मी शाळा देखील, मोरगावची शाळा, रयतची आणि मूर्तीची शाळा, त्याला पण CSR मधनं निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. माळेगाव कारखान्याचे पण रस्ते जवळपास 10-12 कोटीचे रस्ते, आतमध्ये 7-8 कोटीचं कॉन्क्रिटीकरणाचं काम, त्याच्यात 1 रुपया देखील दिलीप धवान पाटील माळेगाव कारखान्याचा खर्च नाहीये. सगळं आपण देतोय. ह्याच्यावरच नाही थांबलो, मी सोमेश्वरला पण काही मंजूर केलं आणि छत्रपतीला पण मला वाटतं परवा 12.5 कोटी रुपये कारखान्याचा 1 पैसा न खर्च करता तिथं दिलेलं आहे. काम, मी कामाचा माणूस आहे, बिनकामाचा नाही. फक्त तुम्ही माझ्या मागे उभे राहा. हे का सगळं सांगितलेलं आहे की पुढं आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका आहे, पुढं जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहे. काही जण फिरायला लागले, आपल्याला उभं राहायचंय, आपल्याला असं करायचंय, आपल्याला बूथ वाईज कमिट्या करायच्या, आपल्याला अमकं करायचंय. अरे ते करा, ह्याच्यात कधी लक्ष दिलंय? त्याच्यामुळं हे जर तुम्हाला बारामतीकरांनो पुढं असंच चालू राहायचं असेल तर माझ्या विचाराची माणसं तिथं निवडून दिली तर माझं आणि त्यांचं कॉर्डिनेशन होईल. मी आज तुम्हाला सांगतो, बारामतीमध्ये 4 वर्ष झाली बॉडी नाही नगरपालिकेची, पण मी इथं वकील वगैरे बरेच बसले, छाती टोकपणे सांगतो, या 4 वर्षात जो निधी आलाय ना, तुम्ही तुलनाच करू शकत नाही. करोडो रुपयाचा निधी आणलाय, करोडो रुपये. आणि तो फक्त अजित पवारने आणलाय, अजित पवार. त्याच्यामुळं मी दिलेले उमेदवार, त्या उमेदवारांचं कडे बघू नका, अजित पवार हे समजा आणि त्याची बटणं दाबा, एवढं करा. बघा अजून पुढं बारामती कशी करून देतो, 1 नंबर करतो. या पद्धतीनं जरा आता काही जण इतर पक्षाचे म्हणतील याचं काय चाललंय पक्षाचं, परंतु कधी कधी एवढं काम केल्यानंतर बोलल्याशिवाय राहत नाही. बरंच त्याच्याबद्दल होतं, काहींना माहिती आहे किती काय होतं, परंतु जास्त त्याला स्पर्श केला नाही. बारामती बँक चांगली चालवत आहे. संचालक बोर्डाचा अतिशय मनापासून अभिनंदन. त्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका. आपली इतकी चांगली वास्तू आहे, त्याला एक काळी बाहुली तिथं लाडवा आणि चांगलं काम करा. जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं तिथं मी तुमच्याकरता केव्हाही तयार आहे आणि बारामतीकरांचा नावलौकिक वाढवा हीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साकार.